आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे मोठे एक फेस्टिवल होत आहे. आपण बघत असाल आमचे सहकारी साईनाथ दुर्गे असतील आणि सर्वच त्यांच्या सहकार्यांनी जसं मागच्या 2 वर्षात खूप चांगलं फेस्टिवल केलं तसंच सगळ्या कलाकारांना एकत्र आणून मग आपण बघतोय वेगळे इथे एक्झिबिशन्स लावलेले आहेत. काही वेगळे नवीन काही उपक्रम करतात. चांगली गोष्ट आहे. खूप मोठ्या संख्येने इथे आजूबाजूचे सगळे दादरकर येतील ही मला खात्री आहेच. पण मुंबईकर येऊन इकडे जो सगळा इतिहास दिसत आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे आपण बघताय तैलचित्र वेगळ्या जगा म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये जे लावलेले आहेत. काही त्यावेळीचे आहेत, काही लगेच नंतरचे आहेत. हे सगळं एक इथे येऊन बघण्यासारखं आहे. आदित्य जी हिंदी में जानना चाहेंगे आज मराठी सर विधान परिषद निवडणूक ही दादागिरी चांगली आहे बघा. नाही विधान परिषद हिंदी में वही आहे. तुम्ही बोलत नाही म्हणून समोर आलेले आहेत आणि ज्या प्रकारे शुभांगी पाटील यांचा आपल्या सपोर्ट केला होता आणि नाही ठीक आहे. हे निवडणूक असते. आपण एक बघत असाल की इतर ठिकाणी महाविकास आघाडीला पुढे एक चांगली यश मिळालेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच असेल की आम्ही तर सतत हेच बोलतोय की मुंबई महानगरपालिका असेल, इतर महानगरपालिका असेल किंवा राज्याच्या जे निवडणुका आहेत मग 40 गद्दारांच्या मतदारसंघामध्ये असेल ती लवकरात लवकर लावावी. नागपूर आणि अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार सध्या आमदार होते परंतु त्यांचा पराभव होताना दिसून येते. त्याकडे हेच मी सांगतो आणि महाविकास आघाडीची जी ताकद आहे ती दिसून येते. कसबानी थांबा सगळ्या निवडणुकींवर कार्यालयामध्ये देखील शिंदे गटाने ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. आपले फोटो देखील तिकडनं काढण्याचा प्रयत्न केला. आता मुख्य गोष्ट हीच आहे की जर त्यांच्यात हिंमत असेल ह्या सगळ्या गोष्टी सोडून निवडणुकीला सामोरे यावं हेच मी सतत बोलत आहे. ती हिंमत कुठेही दिसत नाहीये. महापालिकेची निवडणूक नाही लावत आहेत. 40 गद्दारांच्या सीटमध्ये नसेल, 13 गद्दार खासदार त्यांच्या सीटवर नाही. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काही हिंमत नाही. पण काहीतरी छोटी तिथे दादागिरी करण्याचा प्रयत्न असतो. ते जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष नका. महापालिकेचं बजेट सादर होत आहे परंतु आता अनिल परब यांनी मागणी केली की हे हंगामी बजेट सादर व्हावं कारण ज्या प्रकारे सत्ता तिथं नाही आहे त्यामुळे नक्कीच एक लोकप्रतिनिधी म्हणून असेल, एक मुंबईकर म्हणून असेल, हे मला वाटतच आहे आणि प्रत्येक मुंबईकराला वाटत असेल की मुंबईकरांचा जो तिथे हक्काचा पैसा आहे, मुंबईकरांसाठी वापरण्यात जाणारा जो पैसा आहे त्याच्यावर अधिकार मुंबईने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा असतो. जर आपण बघितलं तर आता जे परिस्थिती आहे मग मध्यंतरी मी रस्त्यांचा घोटाळा देखील तुमच्या समोर आणला असेल. अनेक अजून वेगळे घोटाळे 2-4 माझ्या हातात आले, त्याच्यावर पण लवकर बोलणारच आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट हीच राहते की उद्याचं जे बजेट असणार आहे मुंबई महानगरपालिकेचं तिथे प्रशासकांनी फक्त आणि फक्त ज्या काही एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट असतात, आस्थापनाच्या ज्या काही कॉस्ट असतात मग त्याच्यात पगार असतील, पेन्शन असतील ह्या द्याव्यात. आणि दुसरं म्हणजे जे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत, जे चालू प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्यासाठी लागणारं फंडिंग आहे ते द्यावं. त्यांनी राजकीय कुठचाही रोल घेऊ नये किंवा त्यांनी राजकारणी बनू नये. त्यांनी कुठचाही लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःच्या मनात विचार आणू नये. नवीन प्रोजेक्टसाठी किंवा नवीन कुठच्याही मोठ्या प्रोजेक्टसाठी त्यांनी पैसा इथे देऊ शकत नाहीत कारण तो त्यांचा अधिकार नाही. जर तसं केलं तर हे समजायला मला वाटतं कमी पडू आपण की आपल्या राज्यात, आपल्या देशात आणि आपल्या मुंबईमध्ये लोकशाही आहे की नाही हा विचार आता मनात येईल. कारण जसं एक आपण बघताय की महापालिकेत जसं एक हुकुमशाहीचं वातावरण आहे, या राज्यात देखील तसंच सुरू आहे. महत्त्वाची गोष्ट हीच राहते की आपल्या मुंबईमध्ये जी जगभरात तुम्ही ओळखली जाते मुंबई म्हणून, आपण सगळे मुंबईकर म्हणून ओळखले जातो, त्या मुंबईची ओळख आता अशी होत चालली की इथे 1 वर्ष महानगरपालिकेत कुठचंही कोणाची सत्ता नसताना प्रशासक आणि जे काही प्रशासन आहे ते अंधाधुंद कारभार चालवत आहे आणि मुंबईकरांचा पैसा ह्याचा चुराडा करत आहे. बिल्कुल हम यही मांग कर रहे हैं और मुझे लगता है सभी मुंबईकरों ने यही मांग करनी चाहिए, सभी पार्टियों ने ये मांग करनी चाहिए. ये लोकतंत्र के हित में होगा कि जो बीएमसी का बजट है उसे अगर आप देखें तो सिर्फ एस्टैब्लिशमेंट कॉस्ट और ऑनगोइंग प्रोजेक्ट इस दौर पे पेश किया जाए. जो प्रशासक है या जो प्रशासन है वो ये न समझे कि वो लोक प्रतिनिधि बन गए हैं क्योंकि वो अधिकार उनका नहीं है. जो उनके आते हैं उनको ही वो अधिकार होता है. पूरा बजट जो होता है वो स्टैंडिंग कमेटी हो या फिर जनरल बॉडी हो इसके थ्रू ही मंजूर होना चाहिए. वही एक सही तरीका रहेगा. If you were present in my earlier press conferences about roads also, I have questioned the scale of the roads that have been taken up. 6,500 crores, 400 kilometers. Is it possible in a city like Mumbai? 2, is there a scam? Because when I raised the question, the BMC has given tenders at unilateral bids, I mean at par rates unilaterally without any negotiation, which also means that they have saved 400 crores when I raised the issue. And the third, exactly 5 companies have got 1 packet each. Is this cartelization? So these are some of the pertinent questions, and the point really is, does the administrator take over the role
of elected representatives. Is it fair in a democracy? Is it moral in a democracy? Are we a democracy anymore, or have we left that behind? आदित्य जी, कल जो एक बजट पेश किया गया, कल जो एक बजट पेश किया गया, महाराष्ट्र और मुंबई को खासकर कुछ भी नहीं मिला, क्या कहना चाहेंगे? कल ये मैंने कहा था कि अगर आप देखें तो पूरा बजट में सुन रहा था। जैसे गुजरात को एक थैंक्स गिविंग की गिफ्ट मिली है, वहाँ हमारे यहाँ से जो चुरा के गया हुआ गिफ्ट सेंटर हो, फिर फाइनेंशियल सेंटर हो, या फिर अभी कोई डायमंड लैब आ रही है सूरत में। अगर आप देखें तो मुंबई फाइनेंशियल कैपिटल है, आर्थिक राजधानी मुंबई है देश की, इकोनॉमिक पावर हाउस मुंबई है, डायमंड बोर्स मुंबई में है। तो फिर ये सारी चीज़ें अगर आप गुजरात में दे सकते हो तो मुंबई को क्यों नहीं, महाराष्ट्र को क्यों नहीं? वैसे ही अगर आप देखें तो कर्नाटक में यहाँ चुनाव आने वाले हैं, जो शायद जो सारे सर्वेस दिखा रहे हैं वहाँ की जो सत्ताधारी पक्ष है वो जीत नहीं रहा है ऐसे लग रहा है, तो इसलिए वहाँ भी पैसा दिया जा रहा है। तो अगर 2 राज्यों को दिया जा सकता है तो मुंबई और महाराष्ट्र को क्या मिला, यही मेरा सवाल है। अगर आप देखें तो पिछले 6 महीनों में जो भी इस महाराष्ट्र में हुआ है, एक अनैतिक सरकार जो कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ है, ऐसी सरकार बिठाई गई है, पूरा सब बनाया है, फिर इतना सब होके महाराष्ट्र को क्यों कुछ नहीं मिला? सवाल है, आपने चुनाव का भी जिक्र किया, आज एमएलसी चुनावों के नतीजे आए हैं। कोंकण में जहाँ पर हार हुई तो नागपुर जहाँ पर बीजेपी का गढ़ माना जाता है, वहाँ पर महाविकास आघाड़ी के जो कैंडिडेट हैं वो जीते हैं। किस तरीके से आप इस पूरे चुनाव को देखते हैं? चुनाव होता है, हार जीत तो होती, लेकिन इतनी हिम्मत होनी चाहिए चुनाव लेने की। अगर आप देखिए तो चुनाव में अगर आपको हिम्मत ही नहीं है चुनाव को सामना करने के लिए, तो अभी जैसे इस सरकार की हालत हुई है, 40 लोग कह रहे हम बहुत ही शक्तिशाली हैं, महान हैं, हमने इतना काम किया है, लोग हमारे पीछे, चुनाव के सामने जाने के लिए हिम्मत नहीं है। मुंबई महानगर पालिका हो, पूना हो, नवी मुंबई हो, कोल्हापुर हो, सोलापुर हो, नागपुर हो, नासिक हो, कहीं भी चुनाव नहीं लिया जा रहा है। क्यों? क्योंकि इस जो सीएम है, इलीगल सीएम है, उनमें हिम्मत नहीं है चुनाव लेने की। अश्विनी वैष्णव का कल एक बयान आता है, रेलवे मिनिस्टर का एक बजट है, जो बुलेट ट्रेन का प्रोजेक्ट है उसे रोकने का काम उद्धव ठाकरे ने किया था, क्योंकि उनके समय में जो जरूरत परमिशन की थी वो नहीं मिली। महाराष्ट्र में सरकार बदली तो हमें सारी परमिशन मिली और महाराष्ट्र में तेजी से काम हुआ। देखो, कई लोगों को आदत होती है कि अच्छे प्रोजेक्ट्स में राजनीति लाए और बयान करते हैं, हम उनमें से नहीं है, तो उनके जैसे हम नहीं बयान करेंगे।